मुंबई से सटे थाने जिले से एक दुखद खबर सामने आ रही है। वहां डोमिनोज पिज्जा में सफाई करते समय 24 वर्षीय युवक की करंट लगने से मौत हो गई है। थाने के गांधीनगर नलपाड़ा परिसर में वर्तक नगर पुलिस सीमा के अंतर्गत डोमिनोज पिज्जा में काम करने वाले 24 वर्षीय महेश अनंत कदम की बिजली का करंट लगने से बुधवार सुबह लगभग 6 बजे दुर्भाग्यपूर्ण मौत हो गई है। आकस्मिक मौत की फुटेज सीसीटीवी में कैद हो गई है। यह घटना वर्तक नगर थाने में दर्ज कराई गई है। वर्तक नगर पुलिस आगे की जांच कर रही है। सुनिए इसमें मृतक के भाई ने क्या कुछ कहा है। काय नेमकं कारण होतं मृत्यूचं? त्याला माझ्या घरी सकाळी 7 वाजता एक त्याचा मित्र आला। त्याला त्याच्या स्टाफने कळवलं होतं की तुमचा भाऊ हॉस्पिटलला आहे, त्याला शॉक लागला आहे म्हणून। त्याची शिफ्ट ॲक्च्युली संपते 3 वाजता, तो 3:30-4 पर्यंत घरी येतो नेहमी। एक्स्ट्रा त्याला थांबून तिथे क्लिनिंगचं आणि त्याचं वर्क ते नव्हतं, ॲक्च्युली क्लिनिंगचं वर्क नसतं तरी त्याला क्लिनिंग करायला दिली होती। आणि त्याच्यामध्ये पण सेफ्टी नसताना आणि मशीन ती माहितीप्रमाणे 5-6 महिन्यापासूनच खराब आहे, घेतलं आहे तेव्हापासूनची। आणि त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे। त्याची एक तर आई आहे, ती विधवा आहे। त्याच्या आईचा एकुलता एक हा मुलगा आधार होता, तो राहत होता माझ्या घरी। त्याच्या आई पण घरकाम करते, फक्त त्याला दादा डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल का? डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा आहेच, पण तुम्ही बघाल त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याच्यात तुम्ही जर बघितलं ना तर त्यांनी कुठलेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत। म्हणजे जर कर्मचारी काम करत आहेत तर सेफ्टी प्रिकॉशन्स ॲटलिस्ट प्रोव्हाइड करणं त्या कर्मचाऱ्यांचं काम आहे ना, की जे मॅनेजर आहेत, ऑन ड्युटी सुपरवायझर आहेत, तर त्या प्रकारचे कुठलेही त्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत। आणि त्याच्या एखादं आपण काम करतो इलेक्ट्रिकल प्रोफेशनल कोणीतरी बाजूला उभं हवं आहे की आपण एखादं मशीन त्याला हँडल करायला देतो आहे, की इलेक्ट्रिकल प्रोफेशनल त्यांच्याकडे कोणीच नाही आहे। आणि बरं त्यांचे बरेचसे एम्प्लॉईज आता त्याची डेथ झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर आमच्याबरोबर हजर होते। त्यांना आम्ही काही प्रश्न केले तर त्यांच्याकडे त्याची उत्तरं क्लिअर नाही आहेत। त्यांना आम्ही म्हटलं की मग तुम्ही बोलायचं आम्ही कोणाशी किंवा तुम्ही फेस करा आमच्याबरोबर, तर म्हणतात नाही आता आम्ही बोलणारे आम्ही माणसं नाही आहोत, आमचे लीगल हेड येतील, आमचे HR हेड येतील, मग ते बोलतील। आणि आता ऑलमोस्ट झाले 4-5 तास झाले आम्ही त्यांची वाट बघतोय, पण डॉमिनोजकडनं उत्तर देणारा अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही। पण डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल 100% हलगर्जीपणा आहे ना। तुम्ही जो CCTV फुटेज बघाल त्याच्यात तुम्हाला ते स्पष्ट होईल। काय त्या शॉपमध्ये काम करणारा एक मुलगा देखील आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे। दादा काय सांगशील, काय नेमकं त्या मशीनचा प्रॉब्लेम होता का? यार मशीन बंद येते, हां 4 महिन्यापासून मशीन बंद आहे ना, ते आपोआप लोड बीड घेते मशीन। नक्कीच या संदर्भात काय डॉमिनन्सवर गुन्हा वगैरे दाखल करून किंवा काय कायदेशीर मदत तर आम्हाला घ्यावीच लागणार आहे, कारण त्याच्या घरात तर असं चरितार्थ चालवणारं कोणीच नाही। आईचा एकुलता एक मुलगा आहे, आई घरकाम करते त्याची, वडील लहान असतानाच वारले, तर आता त्याचं पुढचं भवितव्य काय, त्याच्या आईचं भवितव्य काय? मग त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी कायदेशीर मदत घ्यावीच लागणार आहे। आणि म्हणून आम्ही मीडियाची सुद्धा मदत मागितली। आम्ही हतबल आहोत, आम्ही जायचं कुणाकडे, कारण डॉमिनोजकडनं एकही असा ऑथराईज पर्सन तुमच्या समोर येऊन बोलायलाही तयार नाही। त्यामुळे आम्ही कंप्लीट हतबल आहोत आणि म्हणून ही वेळ आमच्यावरती आली होती। कृपया मदत होईल सरकारकडनं किंवा कायदेशीररित्या, आम्हाला हीच अपेक्षा आहे। काय करायचं याच्या पलीकडे?